नमस्कार. आपण गेले काही दिवस आदिशंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी या स्तोत्राचा अर्थ जाणून घेण्याचा, आशय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आतापर्यंत आपण 89 श्लोक ह्या स्तोत्राचे पाहिले आणि आता पुढचे जे शेवटचे श्लोक आहेत ते आपण आजच्या या आपल्या भागामध्ये बघणार आहोत. ददाने दीनेभ्यः श्रियमनिशमाशानुसदृशीम् अमन्दं सौन्दर्यप्रकरमकरन्दं विकिरति तवास्मिन् मन्दारस्तबकसुभगे यातु चरणे निमज्जन्मज्जीवः करणचरणः षट्चरणताम्. हा आचार्यांनी रचलेला एक महत्वाचा श्लोक ह्या स्तोत्रामधला मला वाटतो, कारण त्याच्यामध्ये मला सदैव तुझ्या भक्तीमध्ये मग्न होऊन जाऊ दे अशी प्रार्थना आचार्य करतात. त्यासाठी त्यांनी दिलेली उपमा खूपच सुंदर आहे. जशी अपेक्षा असेल तशी श्री म्हणजे वैभव किंवा संपत्ती दीन लोकांना प्रदान करणारी अशी ही देवता आहे. सौंदर्याचा अलोट प्रवाह ज्यामध्ये आहे असा मकरंद जिकडे तिकडे ती पसरवतीये आणि कल्पवृक्षावर उमललेल्या फुलांचे गुच्छ असावेत तशा पद्धतीची तिची चरण अत्यंत मंगलकारक आहेत. चरणांना विविध फुलांची किंवा कमळांची उपमा ही कायमच दिलेली आपण बघतो. आचार्य ह्याच्यात पुढे जाऊन म्हणतात की मला तू ह्या चरणावर, चरणरूपी कमलावर फिरणारा एक भुंगा बनवून कायमच तुझ्यामध्ये अडकवून ठेव. आता भुंगा जर तुम्ही बघितलात तर त्याला 6 पाय असतात, म्हणून मला तशी षटचरणता लाभो, 6 पाय लाभोत असे आचार्य म्हणतात. आता माणसाला असलेले 6 पाय कुठल्या स्वरूपाचे असतील तर ते म्हणतात कर्ण चरण, म्हणजे कर्णरूपी चरण. यातला कर्ण हा जो शब्द आहे तो इंद्रिय या अर्थाने आपल्याला भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरांमध्ये वापरलेला बघायला मिळेल. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन अशी मिळून 6 पाय जे आहेत ते ह्या 6 पाय असलेल्या भुंग्याप्रमाणे माझ्याकडे आहेत. आणि तो भुंगा जसा कायम या कमळामध्ये मग्न होऊन त्याच्याच आसपास फिरत राहतो, तसं माझी सर्व ज्ञानेंद्रिय आणि माझं मन हे सदैव तुझ्यामध्येच निमज्जन बुडलेलं राहो, तुझ्याच सोबत राहो अशी प्रार्थना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. पदन्यास क्रीडा परिचयमिवारब्धु मनसः स्खलन्तस्ते खेलं भवन कलहंसा जहति अतस्तेषां शिक्षां सुभगमणिमञ्जीररणितट् छलादाचक्षाणं चरणकमलं चारुचरिते. ही देवी चारुचरिता म्हणजे सुंदर पाऊलं टाकणारी, सुबक रीतीने चालणारी अशी आहे. तिच्या चालण्यातलं सौंदर्य आपणही अनुभवावं, आपणही त्याचं अनुकरण करावं. ती जशी सुंदर सुंदर पावलं टाकत एका प्रकारे नृत्य करत आपण म्हणूया, जशी अत्यंत कमनीय पद्धतीने पुढे पुढे जाते, तशीच पावलं आपल्यालाही टाकता यायला हवीत असा विचार देवीच्या भवनामध्ये राहणारे जे कलहंस नावाचे पक्षी आहेत त्यांनी केलं. तेही देवीच्या मागून तशीच पावलं टाकत फिरायला लागले. पण त्या कलहंसांना सुद्धा देवीसारखी सुबक पावलं टाकता येईनात. तुम्हाला राजहंसाचे चालणे हा जर आपल्या मराठीमध्ये उपलब्ध असलेली ओवी आठवली तर राजहंसाचं चालणं हे अत्यंत सुबक मानलेलं आहे. पण त्या हंसाला सुद्धा देवीसारखं चालता येत नाहीये असं ह्या आचार्यांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि मग ते चालता येत नाही, पण त्यांची जी इच्छा आहे की आपल्याला असं चालता यायला हवं हे देवीच्या लक्षात आलं. आणि म्हणून अतस्तेषां शिक्षां, त्यांना ते शिक्षण देण्यासाठी, त्यांना ते कसं चालावं हे सांगण्यासाठी जणू त्या देवीच्या पावलामध्ये जे नुपूर बांधलेले आहेत, पावलामधले जे पैंजण आहेत त्यांचे मणी मंजीर रणित म्हणजे आवाज करायला लागले, किणकिण आवाज करायला लागले. तो त्यांचा आवाज म्हणजे जणू हंसांना दिलेल्या सूचना आहेत की तुम्ही असं चाला, असं चाला. आणि ते पाहून मग त्याप्रमाणे हंस पावलं टाकायचा प्रयत्न करू लागले. पण त्यामुळे झालं काय तर ते हंस देवीच्या चरणांच्याच आसपास
घोटाळत राहिले ते ती चरण सोडून इकडे तिकडे जात नाहीत. अशा प्रकारचं पदन्यास ही देवी करते, असं या ठिकाणी आचार्य सांगतात. ह्या पुढचा जो श्लोक आहे 92 क्रमांकाचा, तो या देवीचं स्वरूप किंवा तिचं ध्यान थोडस स्पष्ट करणार आहे असं मला वाटतं. गतास्ते मञ्चत्वं द्रुहिण हरिरुद्रेश्वरभृत शिवः स्वच्छच्छाया घटितकपटप्रच्छदपट त्वदीयानां भासां प्रतिफलनरागारुणतया शरीरी शृङ्गारो रस इव दृशां दोग्धिकुतुकम्. या ठिकाणी शंकराचार्यांनी आपल्याला असं सांगितलेलं दिसतं की द्रुहिण, हरी, रुद्र आणि ईश्वर म्हणजे ब्रह्मा, विष्णू, ईश्वर आणि रुद्र या चौघांनी तुझ्या मंचकाला धारण करलेले पाय बनायचं ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीने स्वतःची निर्मल कांती जणू पांघरून ज्याने घेतलेली आहे, अशा प्रकारचा शिव त्या मंचकावरचं म्हणजे पलंगावरचं आच्छादन, अंथरूण बनलेलं आहे आणि अशा अंथरुणावर तू आरूढ झालेली आहेस. आता ही काही केवळ दिलेली उपमा आहे देवीला असं नाहीये, तर प्रत्यक्ष भगवती देवी त्रिपुर सुंदरीचं जे ध्यान केलं जातं, या ध्यानामध्ये देवीच्या अशाच प्रकारच्या प्रतिमेचा समावेश असतो असं आपल्याला बघायला मिळतं. हा समावेश कसा असतो हे तुम्हाला कळावं म्हणून त्याची एक झलक मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ही भगवती त्रिपुर सुंदरी कशी दिसते हे पाहायला मिळेल. तुमच्या लक्षात येईल की तो जो मंचक आहे तिचा, त्याच्या खाली चार पाय या स्वरूपात ब्रह्मा, विष्णू, शिव आणि रुद्र हे बसलेले आहेत. त्या मंचकावर शिव झोपला आहे आणि त्या शिवाच्या अंगावर देवी आरूढ झालेली आहे. अशा प्रकारचं हे देवीचं वैशिष्ट्यपूर्ण ध्यान आहे. ह्या मोठ्या देवता सुद्धा तिच्या दृष्टीने ह्या खालच्या स्तरावरच्या ठरतील की काय, इतका तिचा उच्च स्तर आहे हे या शाक्त संप्रदायातल्या ध्यानामधून सुचवलं गेलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि देवीच्या या ध्यानाचा उल्लेख, या स्वरूपाचा उल्लेख आचार्यांनी ह्या आपल्या श्लोकामध्ये या ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. ह्या दृष्टीने सुद्धा हा जो श्लोक आहे हा अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. अराला केशेषु प्रकृती सरला मंदहसिते शिरीषाभा चित्ते दृषदुपलशोभा कुचतटे भृशं तन्वी मध्ये पृथु रुरसिजारोह विषये जगत्त्रातुं शंभोर्जयति करुणा काचिदरुणा. या ठिकाणी पुन्हा छान छान अलंकार वापरून देवीच्या गुणाचं वर्णन आचार्य करतायत. ते म्हणतायत की कुरळेपणा किंवा वक्रता हा फक्त देवीच्या केसांमध्येच पाहायला मिळतो, इतरत्र नाही. त्याचप्रमाणे तिचं जे मंद हास्य आहे त्याच ठिकाणी तुम्हाला अत्यंत सरळ अशी असलेली तिची प्रकृती पाहायला मिळते. शिरीषा वृक्षाप्रमाणे तिची जी आभा आहे ती अतिशय सौम्य, चित्ताकर्षक अशा स्वरूपाची आहे. पण त्याच वेळेला स्तन मात्र तिचे अत्यंत कठीण आहेत, भरदार आहेत. तिचा मध्यभाग हा अतिशय बारीक आहे, तर नितंब हे अतिशय विशाल आहे. शंभूची जणू साक्षात करुणा आहे अशा तऱ्हेची ही देवी सर्व जगाचं रक्षण करण्यासाठी किंचित अरुण रूपाणी म्हणजे अरुण वर्णाची, तांबडट लालसर वर्ण जिने धारण केलेला आहे, अशा प्रकारची होऊन आपल्या समोर प्रगट झाली आहे असं आचार्यांनी सुचवलं आहे. कलंकः कस्तूरीरजनिकरबिम्बं जलमयं कलाभिः कर्पूरैर्मरकतकरण्डं निबिडितम् अतस्त्वद्भोगेन प्रतिदिनमिदं रिक्तकुहरं विधिर्भूयो भूयो निबिडयति नूनं तव कृते. या ठिकाणी आचार्यांनी इतकी सुंदर उपमा दिलेली आहे. ते म्हणतात की आकाशातला हा जो चंद्र आहे तो चंद्र
कसा आहे तर त्या चंद्रावरचे काळे डाग म्हणजे जणू कस्तुरी आहे आणि त्या रजनीकराचं म्हणजे चंद्राचं जे बिंब आहे ते जलमय पाण्याने युक्त असलेलं आहे आणि ते पांढऱ्या रंगाचं का दिसतं तर त्याच्या ज्या कला आहेत चंद्रकला वाढत जाणाऱ्या त्या जणू कापूर ज्याच्यामध्ये मिसळलेला आहे अशा प्रकारचा मरकत म्हणजे पाचूचा करंडक आहे जो या आकाशामध्ये ठेवलेला आहे. ह्या करंडकाचा वापर अर्थातच देवी आपलं सौभाग्य अलंकरण करण्यासाठी दररोज करते. त्याने तो रिक्त होत जातो, प्रतिदिनी तो कमी कमी होत जातो आणि तो भरण्याचं काम मग विधी म्हणजे ब्रह्मदेवाला करावं लागतं आणि भूयो भूयो निबिडती पुन्हा पुन्हा वारंवार ब्रह्मदेव हा करंडक भरतो. आकाशातला कमी कमी होत जाणारा चंद्राचा आकार अमावस्येला चंद्र गायब होणं आणि वाढत वाढत पुन्हा पौर्णिमेला तो पूर्ण दिसायला लागणं ह्याच्या मागे देवीने त्या चंद्ररूपी डबीतला कापूर आणि इतर गोष्टी वापरणं आणि मग ब्रह्मदेवाने त्याची पूर्ती करून तो पुन्हा भरून ठेवणं अशी एक वेगळीच अलंकाराची योजना या ठिकाणी आचार्यांनी केली आहे आणि ही देवी विश्वात सर्वत्र व्यापून कशी आहे किंवा सर्व विश्व तिच्या उपयोगी पडणारं असं कसं आहे हेही आपल्याला सांगायचा प्रयत्न आचार्यांनी या ठिकाणी केलेला दिसतो. पुरारातेरन्तः पुरमसिततस्त्वच्चरणयोः सपरया मर्यादा तरलकरणानाम सुलभा तथा ह्येते नीताः शतमुखमुखा सिद्धिमतुलाम् तव द्वारोपान्तस्थितिभिरणिमाद्याभिरमराः. ही देवी इतकी महान आहे की तिचं स्थान हे त्रिपुरांतक शिवाच्या अंतःपुरामध्ये आहे. अर्थातच तिची जी चरण आहेत चरण कमल आहेत त्यांची सपर्या म्हणजे पूजा करण्यावर खूप मर्यादा येते. कारण शंकराच्या अंतःपुरामध्ये ज्यांना प्रवेश मिळेल तेच या देवीच्या चरणकमलापर्यंत पोहोचू शकतील आणि अशी सिद्धी अशी शक्ती कुणाचीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शतमुख मुखा म्हणजे 100 यज्ञ करणारा इंद्र ज्यांचा प्रमुख आहे अशा प्रकारचे सर्व देव काय करतात तर ते शंकराच्या दारापर्यंत फक्त जातात आणि या दारामध्ये द्वारपाला सारख्या उभ्या असणाऱ्या ज्या अणिमा महिमा इत्यादी सिद्धी आहेत त्यांच्याकडून हे अमर म्हणजे देव आपापली कामं करून घेतात. देवीपर्यंत ते पोहोचूच शकत नाहीत. यातून आचार्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या वाटल्या तरी या ज्या वेगवेगळ्या सिद्धी आहेत या देवीच्या द्वारपालांसारख्या आहेत. त्यांच्यापेक्षा देवीचं महात्म्य हे अतिशय मोठं आहे. तिच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण आहे आणि भल्या भल्या देवतांनाही देवीच्या चरणकमलांचं दर्शन होईलच असं नाही हे आचार्यांनी याच्यातून सूचित केलेलं आहे. कलत्रं वै धात्रं कति कति भजन्ते न कवयः श्रियो देव्याः को वा न भवति पतिः कैरपि धनैः महादेवं हित्वा तव सति सती नाम चरमे कुचाभ्यामासङ्गः कुरबकतरोरप्यसुलभः. हा सुद्धा आचार्यांनी उपमालंकाराचा वापर केलेला अतिशय सुंदर श्लोक मला वाटतो. सती स्वरूपामध्ये असलेली ही जी पार्वती किंवा शिवपत्नी आहे ती अत्यंत सती म्हणजे पतिव्रता कशी आहे हे सांगताना आचार्य म्हणतात की अनेक कवी सरस्वतीची उपासना करून तिला प्राप्त करून घेतात. सरस्वती जणू त्यांची सखी बनते म्हणजे एक प्रकारे ब्रह्मदेवाची पत्नी जरी असली तरी ती सरस्वती या कवींसोबत राहायला तयार होते. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही जरी विष्णू पत्नी असली तरी धनवान लोक तिला प्राप्त करतात आणि आपली पत्नी असल्याप्रमाणे किंवा आपण धनाचे पती असल्याप्रमाणे तिच्याशी व्यवहार करतात. म्हणजेच थोडक्यात सरस्वती अथवा लक्ष्मी ह्या एकवेळ तुम्हाला तुमच्या जवळच्या वाटू शकतात, तुमच्या सोबत त्यांचं वास्तव्य असू शकतं. पण ही सतीनाम अचरमा पतिव्रतांमध्ये साध्वी स्त्रियांमध्ये जिच्याहून चरम जिच्याहून पलीकडे जिच्याहून वरचढ कोणीही नाही अशी असणारी ही सती आहे ती मात्र महादेवम हितवा म्हणजे आपला पती असलेल्या महादेवाला सोडून अन्यत्र कुणाही सोबत कधीही जात नाही. तिच्या कुचाभ्याम आसंगहा
तिच्या स्तनांचा स्पर्श, तिच्या स्तनांची मिठी अनुभवण्याचं सुख हे फक्त महादेवाला लाभतं. ते सुख कुरबक नावाच्या वृक्षाला सुद्धा असुलभ म्हणजे अशक्य प्राय आहे, प्राप्त करणं सोपं नाही. आता ही शेवटची कुरबक वृक्षाची जी गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे, ह्या मागे पुन्हा कवी संकेत आहे. आपण यापूर्वी एका भागात बघितल्याप्रमाणे काही उत्सवांमध्ये सुंदर स्त्रियांनी काही विशिष्ट गोष्टी केल्यामुळे झाडं फुलतात किंवा त्यांना फळं येतात अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला साहित्यामध्ये सापडतो. अशोक वृक्षाला ज्या वेळेला सुंदरी लाथ मारते त्यावेळेला तिला फुलं येतात असा एक उल्लेख आहे. त्याच पद्धतीने पुरबक म्हणजे कोरांटी या झाडाला जर सुंदर स्त्रीनी मिठी मारली तर ते फुलतं अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला साहित्यामध्ये मिळतो. त्यामुळे सगळ्यात सुंदर असलेल्या पार्वतीने जर मिठी मारली तर ते झाड फुलेल याच्यात आश्चर्य काही नाही. पण पार्वती ही सती असल्यामुळे, पतिव्रता असल्यामुळे महादेवाला सोडून झाडाला सुद्धा ती मिठी मारायला जाणार नाही. माणूस किंवा देव तर सोडूनच द्या, पण झाडाशी सुद्धा तिचा संपर्क येणं शक्य नाही. आणि त्यामुळे पुरबक तरुला सुद्धा, की जो एरवी एखाद्या सुंदर स्त्रीचा संग त्याला लाभू शकतो, ती त्याला मिठी मारू शकते, पण पार्वतीची मिठी लाभण्याचं भाग्य हे त्या पुरबक तरुकडे सुद्धा नसतं. त्यामुळे इतर लक्ष्मी किंवा सरस्वती सारख्या देवस्त्रियांपेक्षा सुद्धा कितीतरी अधिक पातिव्रत्याचा महिमा साध्वी म्हणून ह्या सती पार्वतीकडे आहे, असं आचार्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. गिरा माहुर्देवीं द्रुहिण गृहिणीमागमविदो हरेः पत्नीं पद्मां हरसहचरीमद्रितनयां तुरीया कापि त्वं दुरधिगमने सीम महिमा महामाया विश्वं भ्रमयसि परब्रह्म महिषी. या ठिकाणी ह्या देवतेचं खरं स्वरूप लोकांना कसं कळत नाही हे आचार्य सांगतात. ते म्हणतात की आपल्या वाणीनी स्तुती करणारे म्हणजे शास्त्रवेत्ते किंवा कवी, पंडित असे जे लोक आहेत ते तुला ब्रह्मदेव पत्नी सरस्वतीच आहेस असं म्हणतात. काही ठिकाणी हरे पत्नी पद्मा म्हणजे हरीची, विष्णूची पत्नी असलेली पद्मा म्हणजे लक्ष्मी तू आहेस असा तुझा उल्लेख करतात. काही वेळेला हर सहचरी असलेली अद्रितनया म्हणजे शिवाची पत्नी असलेली पार्वती ह्या स्वरूपात तुझा उल्लेख मिळतो. म्हणजेच पार्वती, सरस्वती किंवा लक्ष्मी या स्वरूपात तुझा उल्लेख आमच्याकडून केला जातो. फक्त मी किंवा आम्ही कोणी विशिष्ट पंडित असं नाही तर सर्वच पंडित शास्त्रवेत्ते तुझा या प्रकारे उल्लेख करतात. पण तू वास्तविक कोण आहेस? तुरीया कापित्वम ह्या सर्वांच्याही पलीकडची चौथीच, कारण या तिघी जणी झाल्या लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती, ह्यांच्याहून पलीकडची चौथीच कोणीतरी वेगळी अशी तू देवी आहेस, जिचा महिमा हा दुरधिगम आणि निस्सीम, सीमा नसलेला आणि समजून घ्यायला अत्यंत कठीण अशा स्वरूपाचा आहे. तू अशी महामाया आहेस की तू विश्वम भ्रमयसी, तू सर्वांना भ्रमात पाडते, संभ्रम उत्पन्न करतेस की नक्की ही कोण. पण वास्तविक तुझं जे स्वरूप आहे ते परब्रह्म महिषी, परब्रह्माची पट्टराणी असल्यासारखी परब्रह्म स्वरूपिणी तू आहेस. या तिन्ही देवता हे तुझं स्वरूप असल्या तरी सुद्धा त्या एक प्रकारे तुझ्याहून खालच्या स्तरावर आहेत आणि तू सर्वोच्च स्तरावर असलेली परब्रह्म रूपिणी देवी आहेस. तुझ्यापासूनच हे सर्व विश्व आणि या देवता सुद्धा उत्पन्न झाले आहेत. त्यांच्या पलीकडची आणि म्हणूनच तुरिया अशी तू आहेस असं आचार्यांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे. कदा काले मातः कथय कलितालक्तकरसं पिबेयं विद्यार्थी तव चरण निर्णे जनजलम् प्रकृत्या मूकानामपि च कविता कारणतया कदा धत्ते वाणी मुखकमलतांबूलरसताम्. या श्लोकामध्ये हे देवी तुझं चरणकमलांचं सुख मला कधी प्राप्त होईल, मी तुझा भक्त बनून तुझ्याजवळ कधी राहील असा प्रश्न आचार्यांनी तिला केलेला आहे. मी विद्यार्थी असलेला असा आहे. विद्यार्थी असा शब्द स्वतःसाठी आचार्य मागून म्हणून घेतात. आचार्य स्वतःला विद्यार्थी समजतात जे वास्तविक पंडित आहेत. पण देवीकडे विद्येची अर्थ, विद्यार्थी याचा अर्थ विद्येची याचना करणारा, विद्या मिळवू इच्छिणारा
आचार्य स्वतःला असं मानतात की मी अजूनही अनेक विद्या प्राप्त करणं माझं बाकी आहे. त्यामुळे देवी समोर मी विद्येची याचना करणारच आहे. आणि ते तुझ्या चरणांचं निर्णय जल म्हणजे पाय धुतलेलं पाणी म्हणजेच पादोदक तीर्थ मला कधी बरं प्राप्त होईल. जे प्रकृत्या मूक असतात, जन्मतःच मुके असतात, त्यांना सुद्धा कविता करायला लावतील अशा प्रकारच्या सरस्वतीच्या मुखकमलामधला तांबूल रस जो आहे, त्याचं गुण धारण करणारं, त्याच्यासारखाच ज्याचा प्रभाव आहे, असं हे तुझं पाणी आहे. म्हणजे सरस्वती जसं विद्यादान करते, तसं या देवीचं जे पाणी, पाय धुतलेलं पाणी आहे, तीर्थ आहे, ते काम करतं. त्याचा एक थेंब जरी कुणाला मिळाला तरी प्रचंड विद्या, प्रचंड वैभव आणि कविशक्ती ही त्या माणसाला प्राप्त होते. हे या ठिकाणी आपल्याला आचार्यांनी केलेल्या वर्णनातून लक्षात येतं. सरस्वत्या लक्ष्म्या विधिहरिसपत्नो विहरते रतेः पातिव्रत्यं शिथिलयतिरम्येण वपुषा चिरं जीवन्नेव क्षपितपशुपाशव्यतिकरः परानन्दाभिख्यं रसयति रसं त्वद्भजनवान्. जो एकदा तुझ्या भजनाला लागला, जो तुझी स्तुती करण्यात मग्न झाला, तो सरस्वती आणि लक्ष्मी ह्या दोघांनी युक्त होऊन विहार करतो. त्या सरस्वती आणि लक्ष्मी त्याच्या किती जवळ येतात, तर विधी आणि हरी म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू ह्यांना सुद्धा सवती मत्सर वाटावा, म्हणजे जणू ह्यांनी आपली पत्नी हिरावून घेतली की काय असं त्या माणसाबद्दल वाटावं, इतक्या जवळ सरस्वती आणि लक्ष्मी त्या व्यक्तीच्या येतात. रतीचं पातिव्रत्य सुद्धा शिथिल पाडण्याचं सामर्थ्य आपल्या सुंदर शरीरामुळे त्या माणसाला प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात माणसाकडे सर्व प्रकारची संपत्ती, शरीर गुण, विद्या, वैभव हे या देवीच्या उपासनेद्वारे येतं, त्याला ते प्राप्त होतं, हे या ठिकाणी आचार्य सांगतात. आणि त्याच्यामुळेच जे कोणी क्षपित पशु म्हणजे ह्या जगामधले मर्त्य मानव आहेत, वेगवेगळ्या पाशांमध्ये बद्ध झालेले, चांगल्या वाईट गोष्टी करणारे आणि पापपुण्याच्या या पाशांमध्ये अडकलेले, त्यांचा सर्व पाशांचा नाश होऊन परानंद म्हणजे अत्यंत श्रेष्ठ प्रकारचा जो आनंद आहे, तो आनंद त्या व्यक्तीला प्राप्त होतो. त्यासाठी एकच केलं पाहिजे, म्हणजे ह्या देवीचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जो हे करेल त्याला सर्व सुख हे सर्व वैभव प्राप्त होईल. आता शेवटचा 100वा श्लोक, तिथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. प्रदीपज्वालाभिर्दिवसकर नीराजनविधे सुधासूतेश्चन्द्रोपलजललवैरर्घ्यरचना स्वकीयैरम्भोभिः सलिलनिधिसौहित्यकरणम् त्वदीयाभिर्वाग्भिस्तव जननि वाचां स्तुतिर्यम्. शंकराचार्य असं म्हणतात की एवढं 100 श्लोकांचं काव्य मी तुझ्यासाठी रचलं, पण वास्तविक मी रचलं म्हणून माझ्याकडे त्याचा मोठेपणा मी घ्यावा अशी परिस्थिती आहे का? ते म्हणतात की सूर्यापासून मिळणाऱ्या उजेडानी तयार झालेला अग्नी निरांजनात पेटवायचा आणि त्याने त्याच सूर्याची आरती उतरवायची, असा हा प्रकार आहे. किंवा दुसऱ्या शब्दात ते सांगतात की चंद्रकांत मणी जो पाझरतो, त्याचा रस किंवा त्याचा जलबिंदूंचा चंद्रासाठीच वापर करायचा. किंवा समुद्रातलंच पाणी घेऊन समुद्राला अर्घ्यदान करायचं, तशी या ठिकाणी माझी परिस्थिती झालेली आहे. थोडक्यात मी हे जे काही शब्द वापरले आहेत, मी जी ही काही स्तुती केलेली आहे, त्याच्यात माझं काहीच नाहीये. जे आहे ते सर्व तुझंच आहे. आणि अनेकदा जसं विष्णूच्या बाबतीत तवेदम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये ही भावना मनामध्ये असते की तुझंच घेऊन मी तुलाच देतोय, त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी आचार्य मांडतात. ते म्हणतात की तुझ्याच कडून प्राप्त झालेल्या शब्द सामर्थ्याने तुझी स्तुती मी करतोय, हे सगळं तुला माहितीच आहे, तुझ्याकडे हा आहेच, पण माझ्या बाजूने मी दिल्यासारखं केलं, हा तुझ्या भक्ताचा, हा तुझ्या बालकाचा भाव तू लक्षात घे आणि माझ्यावर कृपा कर. या ठिकाणी हे जे शंकराचार्य विरचित स्तोत्र होतं,
हे आता संपलेलं आहे. परंतु अगदी सुरुवातीला मी उल्लेख केला त्याप्रमाणे ह्या सगळ्या स्तोत्रामध्ये 100 श्लोक जे आहेत ते मूळ स्तोत्राची रचना सांगणारे म्हणजे देवीची स्तुती करणारे आहेत असं मानलं जातं. पण आपल्याला पुढे 3 श्लोक अजून मिळतात ज्या श्लोकांमध्ये हे माझं जे स्तोत्र केलेलं आहे हे देवीने स्वीकारावं, माझ्यावर कृपा करावी आणि कायम मला तिचं जवळीक लाभावी, तिचं कृपा माझ्यावर कायम राहावी, अशा प्रकारची प्रार्थना ही आचार्यांनी केलेली आहे असं आपल्याला दिसतं. जसं स्तोत्रांना फलश्रुती असते तशी फलश्रुती सांगण्यासारखे हे काही श्लोक आहेत. पण फलश्रुती म्हणजे स्तोत्र म्हटलं तर हे मिळेल अशा प्रकारची प्रार्थना नाहीये. तर देवीनी चांगल्या मनाने माझा हा अल्प प्रयत्न स्वीकारावा, माझं स्तोत्र गोड मानून घ्यावं आणि तिचं सान्निध्य आपल्याला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना 3 श्लोकांमध्ये आचार्यांनी केलेली आहे. तेवढे 3 श्लोक पाहून आपण थांबूया. समानीतः पद्भ्यां मणिमुकुरतामम्बरमणिर्भयादास्यादन्तः स्तिमितकिरणश्रेणिमसृणः दधाति त्वद्वक्त्रं प्रतिफलनमश्रान्तविकचम् निरातङ्कं चन्द्रान्निजहृदयपङ्केरुहमिव समुद्भूतस्थूलस्तनभरमुरश्चारुहसितम् कटाक्षे कन्दर्पः कतिचन कदम्बद्युतिवपुः हरस्य त्वद्भ्रान्तिं मनसि जनयन्ति स्म विमलाः भवत्या ये भक्ताः परिणतिरमीषामि यमुमे निधे नित्यस्मेरे निरवधि गुणे नीति निपुणे निराघातज्ञाने नियमपरचित्तैकनिलये नियत्या निर्मुक्ते निखिल निगमान्तस्तुतिपदे निरातङ्के नित्ये निगमय ममापि स्तुतिमिमाम्. धन्यवाद.